नमस्कार प्रेक्षकांना, इथे काव्या गौरी हार पूजत असते. आता तितक्यात काव्याकडून धक्का लागून कुंकू सांडतं. रम्या तिथे येते. तर काव्या बोलते की रम्या हे जरा साफ करशील का, मला वॉशरूमला जायचं आहे. रम्या म्हणते ठीक आहे. आता रम्याचं कटकारस्थान जे असतं ते रम्या आता कातर घेऊन आलेली असते आणि काव्याला काहीतरी करणार असते. तितक्यात आता सगळेजण घाबरलेले असतात आणि काव्याचा दरवाजा वाजवतात. तर इथं रम्याच्या हातात कैची बघून काव्याही घाबरते. आता रम्याने ही कैची आणून काव्याबरोबर काय करणार आहे हे कुणालाच माहिती नसतं. पण ती म्हणते की तिचे हात लाल बघून सगळ्यांना संशय येतो आणि सगळेजण म्हणतात की काव्या कुठे आहे. पण सगळं विघ्न टळतं आणि मग इकडे त्यांचं काव्या खाली येते आणि मंगलाष्टक सुरू होतात. तर इथे आंतरपाठ धरून युग तयार असतो आणि इथे अगदी छान पद्धतीने यांचं लग्न सुरळीत पार पडलेलं असतं. तर आता नंदिनीचे वडील कन्यादान करत असतात आणि नंदिनीला खूप गैवरून आलेलं असतं. नंदिनीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तर इथे आता नंदिनीचं कन्यादान तिच्या वडिलांनी केलेलं असतं. तर सप्तपदी इथं पार पडलेली असते. आता इथं काव्या आणि पार्थचं लग्न थाटामाटात साजरं झालेलं असतं आणि जीवा नंदिनीचं देखील लग्न इथे थाटामाटात पार पडलेलं असतं. तर इथे रम्याचा प्लॅन मात्र आता उलटा पडलेला असतो आणि इथे जीवा आणि नंदिनी आता हे एकत्र आलेले असतात आणि पार्थ आणि काव्या यांचंही लग्न झालेलं असतं आणि तेही एकत्रित आलेले असतात. त्यांची वरात अगदी खूप थाटामाटात निघालेली असते. सगळेजण काव्या, नंदिनी आणि सगळे घरचे खूप एन्जॉय करत असतात आणि खूप सगळी धमाल त्यांनी लग्नात केलेली असते. आता नंदिनी आणि मानिनीचा डान्स अगदी उत्तम असतो. तर येथे जीवा आणि नंदिनीचं कोणतंही विघ्न न येता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे यांचं लग्न पार पडलेलं असतं. मात्र रम्या आता पुढे काही करेल का हे बघण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा.